आता आपण शिकूया व्हॉट इज नेक्स्ट म्हणजे काय, तर पुढे काय. नेक्स्ट म्हणजे काय, नेक्स्टचा अर्थ होतो पुढे, आणि व्हॉट इज नेक्स्ट म्हणजे पुढे काय, आता पुढे काय करायचं असं. तर फर्स्ट ऑब्झर्व द पिक्चर्स पहा. राईट द ऑर्डर ऑफ ॲक्टिव्हिटीज म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटी, ह्या पिक्चरमध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहे. इथं कटिंग चालू आहे, इथं मेजरमेंट चालू आहे. तसं मग ह्यांची ऑर्डर तयार करायची कशी, बाय पुटिंग द सिरियल नंबर्स 1 2 3. हे नंबर्स आहेत ना 1 2 3, ह्याला सिम्पली इथं पुट करायचे आणि ह्या ॲक्टिव्हिटीला नंबर द्यायचे. तर कसे पाहूया आपण. आता पहिली ॲक्टिव्हिटी आहे तर ती अशी. आता हा मुलगा आहे, ह्या 1 2 3 4 5 पिक्चर्समध्ये आहे. हा मुलग्याने एक नवीन शर्ट घातलेला दिसतोय आपल्याला. तर त्याच्या आईने त्याला शिवून दिलेला आहे तो. तर मग कसं केलं असेल, पहिल्यांदा तिने एक कापड घेतलं असेल, बरोबर. त्या कापडाचं मेजरमेंट घेतलं असेल, असं म्हणजे माप घेतलं असेल ह्या टेपनी. म्हणून या ॲक्टिव्हिटीला आपण 1 नंबर देऊया. त्याच्यानंतर काय केलं असेल, त्यानं माप घेतल्यानंतर कटिंग केलं असेल, असं सिझरच्या साह्याने कटिंग केलं असेल, म्हणून इथं 2nd नंबर देऊया. त्याच्यानंतर तिनं सिविंग केलं असेल, शिलाई मशीनवरती शिवणकाम केलेलं आहे इथं, म्हणून इथं 3rd नंबर देऊया. त्याच्यानंतर त्या शर्टला बटन लावलेले आहेत तिने, म्हणून इथे 4th नंबर देऊया. आणि फायनली 5th नंबरला या मुलांनी तो नवीन ड्रेस घातलेला आहे. ओके. आता तसंच आपण नेक्स्ट एक ॲक्टिव्हिटी पाहूया की त्याच्यामध्ये नंबरिंग करूया. तर या मुलीला भूक लागलेली आहे आणि तिच्या आईने तिला काय करून दिलेलं आहे, जेवण बनवून दिलेलं आहे, चपाती भाजीचं जेवण. तर मग पहिल्यांदा काय केलं असेल तिच्या आईने, सांगा पाहू. तर पहिल्यांदा कणिक मळली असेल, म्हणून इथे 1 नंबर देऊया, डो मेकिंग. नेक्स्ट म्हणून म्हणायचं नेक्स्ट काय केलं असेल, तर ह्या चपात्या लाटल्या असतील अशा. याच्यानंतर नेक्स्ट काय केलं असेल, या चपात्या इथं भाजल्या असतील गॅसवरती, 3rd नंबर. 4th नंबरला काय केलं असेल, तिला खायला दिलं असेल ताटामध्ये एका, 4. आणि 5th नंबरला ती मुलगी खात आहे. ओके. ओपन युअर नेक्स्ट पेज फ्रेंड्स. आता इथे आपण पाहूया या मुलाच्या काही ॲक्टिव्हिटीज दिसत आहेत. तर यांना सिरियल नंबर देऊया. तो पहिल्यांदा झोपेतून उठला असेल, बरोबर, म्हणून इथे 1 नंबर देऊया. उठल्यानंतर त्याने ब्रश केलेला दिसतो इथे, 2 नंबर. त्याच्यानंतर त्याने बाथ केलेले दिसते, 3 नंबर. 4 नंबरला त्यानं वॉटर ड्रिंक केलेलं दिसते आणि त्याच्यानंतर तो स्कूलला गेलेला दिसतोय इथे, 5 नंबर. आणि स्कूलमध्ये तो गेम्स खेळतो इथे 6 नंबर. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण पाहूया. टिक द ॲक्टिव्हिटी विच यू डू फर्स्ट. टिक द ॲक्टिव्हिटी म्हणजे इथे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना टिक करायचं आहे असं. विच यू डू फर्स्ट, जी आपण फर्स्ट करतो. आता पहा 1 नंबरला इथे आहे विअरिंग शूज, म्हणजे विअरिंग म्हणजे शूज, विअरिंग म्हणजे घालणे, शूज घालणे. विअरिंग सॉक्स म्हणजे सॉक्स घालणे. तर पहिल्यांदा आपण काय करतो, सॉक्स घालतो, नंतर शूज घालतो, म्हणून फर्स्ट काय आहे सॉक्स, म्हणून इथे टिक करूया. टेकिंग बाथ विअरिंग स्कूल युनिफॉर्म, पहिल्यांदा आपण बाथ घेतो आणि नंतर युनिफॉर्म आपण घालतो, म्हणून इथे टिक करूया. वॉशिंग फ्रूट्स इटिंग फ्रूट्स, पहिल्यांदा फ्रूट्स आपण वॉश करतो म्हणजे फळे धुतो, म्हणून इथे टिक करूया. आणि इटिंग फ्रूट्स म्हणजे फ्रूट्स नंतर साहित्य विकत घेतो, म्हणून इथे पहिल्यांदा जे ॲक्शन आहे त्याला टिक करूया. आणि नंतर आपण मूव्ही पाहतो, वॉचिंग द मूव्ही. ओके, बाय.